आजचा मुक्काम आमचा आहे कर्दे बीच. दापोलीमधलं कर्दे बीच आहे ना, तर त्या बीचवरती आज मी आलोय प्रमोशनसाठी. हे आपलं रिसॉर्ट, आणि हे रिसॉर्ट ॲक्च्युली इथं विकायचं आहे. तर त्या प्रमोशनसाठी आज इथं मी आलेलो आहे. छान रिसॉर्ट आहे, पण म्हणजे आपलं कर्दे बीच आहे ना, कर्दे बीचपासून हार्डली माझ्या मते एक चालत बरं का, म्हणजे चालत एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. मस्त स्विमिंग पूल आहे, छान आहे ना. आणि हे सगळं आपलं रिसॉर्ट. हे बघा, ह्याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही उद्या करणार आहेच आहे. हे सगळे कॉटेजेस आहेत, हे पण कॉटेजेस आहेत इकडे वरच्या बाजूला. आणि साधारणतः 9 एक रूम्स आहेत, आणि त्याच्यामध्ये एक डॉर्मेंटरी रूम देखील आहे. प्लस ह्याच्यामध्ये रेस्टॉरंट आहे, किचन आहे, आणि 27.5 गुंठ्याचा हा प्लॉट आहे टोटल सगळा, हा विथ स्विमिंग पूल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन ए प्रॉपर्टी बरं काही, म्हणजे रिसॉर्ट एन ए प्रॉपर्टी केलेली आहे, बीचपासून चालत आहे. तर त्याच्या प्रमोशनसाठी आज मी इथे आलो आहे ॲक्च्युली. तर म्हटलं एक चला नेहमीप्रमाणे आपला एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ करावा, म्हणजे तुम्हाला देखील आयडिया येईल. पण ह्यावेळची ट्रिप मात्र खूप मोठी झाली. म्हणजे आम्ही बघा, रत्नागिरी त्यानंतर ब्रह्मगिरी, तिथून मग गुहागर, भाटे बीच, गुहागरवरनं मग दापोली. परत काल आम्ही कुठं होतो बरं? काल आम्ही कोळसरे बीचवरती होतो, आज कर्दे बीचवरती. तर ह्याचा डिटेल व्हिडिओ मी उद्या टाकतो. पण छान आहे बरं का रिसॉर्ट. म्हणजे फक्त हे विकण्यासाठी ॲक्च्युली माझ्याकडे आलं. पण तुम्हाला जर का राहण्यासाठी यायचं असेल ना, ग्रुप वगैरे तुमचा असेल, तर तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या. एक तर स्विमिंग पूल आहे, आणि कसं बीचपासून फक्त 2 मिनिटावरती आहे चालत. आणि कर्द्यात जे सगळे लोटस, सिल्वर सँड वगैरे सगळी लाईन जी आहे ना, त्या लाईन तिथल्या लाईनमध्ये ते रिसॉर्ट है. ये मेरे को बहुत पसंद है स्विमिंग पूल. ठीक है, चलो बाय. सकाळी आम्ही स्विमिंग करणार आहे. टाटा.